या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, रिगल कॉलेज याच्या समोर बाळासाहेब यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे। आज बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला हा पुष्पहार अर्पण करण्यात येतोय, अभिवादन करण्यात येत आहे। त्यांच्या समवेत उद्योगमंत्री उदय सामंत देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। ही दृश्य आपण थेट तेथील पाहतोय। बाळासाहेब ठाकरेंची आज ही 100वी जयंती, या निमित्तानं अनेक शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील बाळासाहेबांना हे अभिवादन करण्यात येत आहे, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते। बाळासाहेब ठाकरे यांची ही आज 100वी जयंती आहे, जन्मशताब्दी वर्ष त्यांचं सुरू झालेलं आहे। याच निमित्ताने अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुंबईतील रिगल कॉलेज समोरील हा बाळासाहेबांचा पुतळा, या ठिकाणी त्यांना हे अभिवादन करण्यात येत आहे। तर त्यांच्या समवेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील अभिवादन केलंय। अधिक जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आज 100व्या जयंती निमित्त संपूर्णतः आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती त्यांची जयंती साजरी केली जाते। खरं तर मुंबईतलं जर वातावरण पाहिलं तर भगवामय वातावरण जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षातले सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते सध्या मुंबईच्या रिगल सिनेमा इथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांना अभिवादन केलेलं आहे। मोठ्या संख्येनं जे शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः उदय सामंत मंत्री असतील किंवा मग नीलम गोरे असतील, प्रताप सरनाईक असतील, राहुल शेवाळे असतील, शीतल म्हात्रे असतील आणि इतर नेते आणि पदाधिकारी असतील किंवा मग त्यांच्या पक्षातले जे प्रवक्ते आहेत ते सगळेच उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जरी शिवसैनिक इथे उपस्थित असले तरी महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते आजच्या दिवसाला अनेक कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत। सध्या कुलाबा परिसरामध्ये आपण पाहिलं तर भगवामय वातावरण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते सगळ्याच पक्षांकडून। दोन्ही शिवसेना पक्ष जर पाहिलं तर रात्री उशिराला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने या ठिकाणी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जे आहे ते या ठिकाणी अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सगळेच नेते जे आहेत, प्रमुख नेते जे आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार जे आहे ते आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला घातलेला आहे आणि इथे अभिवादन जे आहे ते केलं जात आहे। थोड्याच वेळामध्ये जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद देखील आता होणार आहे। बाळासाहेब भवन इथे ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या दिवसाला आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांना 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे जन्मशताब्दी आहे हा वर्ष संपूर्णतः आपण पाहतोय की या निमित्तानं एकनाथ शिंदे काही घोषणा करतात का, काही योजनांची घोषणा करतात का, हे देखील प्रामुख्याने पाहायला मिळेल। सोबतच आपण पाहतोय की आज षण्मुखानंद हॉलमध्ये देखील माटुंगा परिसरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील एक सोहळा आयोजित केलेला आहे आजच्या दिवसाला आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे देखील त्या सोहळ्याच्या निमित्तानं काय भाषण करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि तत्पूर्वी एकनाथ शिंदे आपल्या पत्रकार परिषदेमधनं काय बोलतात यालाच उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद बोलवलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषद नंतर लगेचच संजय राऊत बोलणार आहेत। त्यामुळे सगळ्याच घडामोडी घडत असताना आजचा दिवस शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे आणि
त्याच निमित्तानं आपण पाहतोय की सध्या मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला आता शिंदेच्या शिवसैनिकांकडनं जे आहे पुष्पहार अर्पण करून फुलांचा या ठिकाणी वर्षाव देखील करण्यात आलेला आहे आणि सध्या प्रमुख नेते जे आहेत एकनाथ शिंदेसोबत उपस्थित असलेले हे सगळेच अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर आपण जसं म्हणालात की अनेक या ठिकाणी शिवसेनेचे आणि भाजपचे नेते देखील उपस्थित असल्याचं समजतंय. कोणकोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी? स्वतः जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत उदय सामंत असतील किंवा मग प्रताप सरनाईक असतील हे देखील उपस्थित आहेत. सोबतच आपण पाहिलं तर इतर पक्षातले प्रवक्ते असतील किंवा नेते मंत्री असतील ते देखील पाहायला मिळतात. तर नीलम गोरे या देखील आपल्याला पाहायला मिळतात. राहुल शेवाळे असतील किंवा मग इतर जे नगरसेवक निवडून जे आलेले आहेत, मग अंजली नाईक असतील, यामिनी जाधव असतील, हे सगळेच आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हा संपूर्ण आता शिवसैनिकांसाठी महत्वाचा दिवस आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की हे सगळेच निवडून आलेले नगरसेवक जे आहेत ते जास्तीत जास्त पाहायला मिळतात. हा सोहळा जो आहे तो आजच्या दिवसासाठी शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हे शिवसैनिक मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. जी जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.